नमस्कार. नुपेक्षिकदा दैवत भक्ताभिमानी. भगवंत कधीच आपल्या भक्ताची उपेक्षा करत नाही या संदर्भातला आपण विचार करतोय. दशावतारातल्या अवतारांचे काही उदाहरणं आपण पाहिली. आज आणखीन 3 अवतार की आपल्या परिचयाचे आहेत ते पण आपल्याला पाहायला पाहिजे. आणि एक होणारा हाही अवतार यावेळेला आपल्याला पाहायचा आहे. आणि मग दैवत भक्ताभिमानी हा जो पालुपद असणारे हे जे श्लोक आहेत ते आज आपले संपणार आहेत. अशा 3 श्लोकांचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिला जो 123वा श्लोक आहे याच्यामध्ये अहिल्याचं उदाहरण घेतलंय. हे तर पूर्वी झालेलं आहे, आपल्या सगळ्यांना परिचयाचं आहे. अहिल्ये सती लावी आरण्य पंथे असं समर्थांनी म्हटलं. एका ओळीतच उल्लेख केलाय. याचं कारण समर्थांनाही माहिती आहे की हे पूर्वी सांगून झालेलं आहे. आपण सुद्धा आता आठवण फक्त करून घेऊया की अहिल्याची कथा आपल्याला माहिती आहे, त्यामुळे सविस्तर कथेत शिरायची काही आवश्यकता नाही आपल्याला. 32व्या श्लोकाच्या वेळेला ती सगळी कथा आपण मुळातली पाहिली. पण लक्षात असं घ्यायचं की अहिल्या भ्रष्ट झाली. इंद्र गौतम ऋषींच्या वेशामध्ये अहिल्याकडे आला आणि अहिल्या भ्रष्ट झाली. पण पुढे ती निर्मनुष्य अशा अरण्यामध्ये आश्रमामध्ये राहिली. प्रभू रामचंद्र येईपर्यंत राहिली आणि म्हणून मग प्रभू रामचंद्राने त्याचा उद्धार केला. आता समर्थ या अहिल्याचं उदाहरण देऊन आपल्याला सांगतायत अशासाठी की एखाद्या माणसाच्या हातून चूक घडली पण त्याला जर त्याचा पश्चाताप वाटला, जसा अहिल्या पश्चातापदग्ध झाली आणि समाजापासून दूर, आपल्या हातून चूक झाली तर समाजात मिसळायचं नाही म्हणून समाजापासून दूर अगदी एखाद्या शिळेसारखी दगडासारखी पराकोटीची साधना करत ती अरण्यामध्ये आश्रमात राहिली. कितीतरी काळ राहिली आणि मग प्रभू रामचंद्र वनवासाच्या निमित्तानं त्या आश्रमाच्या तिथून आले आणि तिचा उद्धार झाला. आपल्या हातून जी चूक झाली, मोठी चूक झाली, त्याच्याबद्दल तिला पश्चाताप झाला होता. आपल्याला या उदाहरणाने हे दाखवून द्यायचं आहे की पश्चाताप तर झाला तर भगवंत त्या भक्ताच्या चुका पदरात घेतो, हा याच्या मागचा अर्थ आहे. आता खरं तर ना अहिल्याच्या कथेतून आणखीन एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची की समर्थांनी वाल्मिकी रामायणाचा अभ्यास ते साधना काळात असताना म्हणजे टाकळीला असतानाच त्यांनी केला होता. म्हणजे वाल्मिकी रामायण स्वतःच्या हाताने लिहून काढलं असं आपल्याला नुसतं ऐकू नाही आहे, तर धुळ्याच्या वाग्देवता मंदिरामध्ये त्याची प्रत आपल्याला बघायलाही मिळते. याचा अर्थ असा आहे की वाल्मिकी रामायणातल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी समर्थांना माहिती होत्या आणि वाल्मिकी रामायणामध्ये अहिल्याचा उल्लेख नाही. तरीही समर्थांनी 2 श्लोकांमध्ये अहिल्याचं उदाहरण आपल्याला दिलं आहे. याचं कारण काय असेल तर मनाच्या श्लोकावर विशेष चिंतन करणारी अनेक जी मंडळी आहेत त्यांनी जी कारणं दिली आहेत ती आपल्याला अगदी पटतील. समर्थांनी देशपर्यटन केलं होतं. उत्तर भारतात हिंडताना गोस्वामी तुलसीदासांचा किती प्रभाव लोकांवरती आहे हे त्यांनी जवळून पाहिलं होतं. आणि जनमानसामध्ये रामचरितमानस नित्याने ऐकणं, निरूपणामधून ऐकणं, वाचणं हे उत्तर भारतात होतं आणि त्या रामचरितमानसमध्ये अहिल्याची कथा आहे ती समर्थांनी स्वीकारली. त्याचं कारण असं आहे की समर्थ एक कुशल संघटक आहेत. लोकांना एकत्र करणं हे त्या संघटकाचं काम असतं. म्हणजे त्यासाठी सत्यासत्य चांगली जी गोष्ट आहे ज्याचा उपयोग होणार आहे ते खरी आहे का खोटी याचा केस काढत बसण्याचं काही कारण नसतं. एखादा जो कुशल संघटक आहे त्याचीही मोठी जबाबदारी असते. मी आणखीन एक आठवण आपल्या करून येते. आपण दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये वंदनीय मावशींचं रामायणाचं पुस्तक वाचतो. त्या पुस्तकात सुरुवातीच्याच भागामध्ये एक महत्वाचा प्रसंग आहे. प्रसंग वाचताना ऐकताना आपल्यालाही हसू येतं की प्रसंग साधा आहे की वानरसेना सगळे श्रीराम म्हणून पत्थर मोठे मोठे पाण्यामध्ये समुद्रामध्ये टाकत होते, ते पत्थर तरंगत होते आणि तो पूल तयार होत होता. पुढे पुढे वानरसेना जात होती. आता ही गोष्ट पलीकडे श्रीलंकेमध्ये मंदोदरीला कळली आणि मंदोदरी आपल्या नवऱ्याला म्हणजे रावणाला असं म्हणाली की तुम्ही पण म्हणजे शिवाचे भक्त आहात तर तुम्ही सुद्धा शंकराचं नाव घेऊन जर दगड पाण्यात टाकला तर तुमचा पण तो तरंगेल. आणि मग स्त्री हट्ट म्हणून मग 2 जण समुद्रावर येतात आणि रावण दगड टाकतो आणि तरंगतो
त्यामुळे मंदोदरीला अतिशय आनंद होतो की खरोखरच आपला पती शिवभक्त आहे आणि त्याची प्रचिती आली. फक्त रामच काही नाही, रामाचं नाव घेऊन लोक दगड टाकतायत आणि तरंगतायत असं नाही, तर आपलाही नवरा असा एक मंदोदरीचा स्वाभाविक आनंद होता. परंतु रावण मात्र नाराज होता आणि मग मंदोदरी त्याला विचारते की मी एवढी आनंदात आहे आणि तुम्ही असे नाराज का? तेव्हा तो म्हणतो मंदोदरीला की मी तुझ्याशी कधी खोटं बोललेलो नाही. आणि मग त्यांनी पुढलं वाक्य जे सांगितलं ते मोठं महत्वाचं होतं. तो म्हणाला मी सुद्धा पाण्यामध्ये दगड टाकला, गोष्ट खरी आहे, पण मी सुद्धा श्रीरामाचं नाव घेऊन टाकला. आता हे असं घडलं असेल का? तर त्या सत्यासत्यतेत जाण्याची आवश्यकता आहे. रामनामाचं महात्म्य सांगण्यासाठी अशा ज्या काही कथा असतील त्या कथा समजा सांगितल्या तर त्यांनी महात्म्य वाढावं एवढाच त्याचा अर्थ असतो, असं त्याचं खरं कारण असतं. त्यामुळे अहिल्या शिळा राघवे मुक्त केली असं जे काही वाल्मिकी रामायणात नाही, म्हणून जर कोणी काही त्याच्यावर घेत असेल तर त्याला काही फार मोठं महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. रामचरितमानसामध्ये त्याचा उल्लेख आहे. आपल्याला त्याचा एवढ्यासाठीच उपयोग करून घ्यायचा आहे की ज्याला असं आपल्या चुकीबद्दल म्हणजे असं वाटतं की अरे हे असं आपल्यातून व्हायला नको होतं, पश्चात्ताप वाटतो, त्या शिष्याला, त्या साधकाला, त्या भक्ताला भगवंत जवळ करतो, त्याला मोक्षाला नेतो, असं अहिल्याच्या उदाहरणावरून आपल्याला कळेल. दुसरी जी ओळ आहे लगेचची की कुढावा पुढे देव बंदितया ते बळे सोडिता गाव गाडी निशाणे. आता या दोन ओळीमध्ये कुढावा पुढे देव बंदितया, ते कुढावा याचा अर्थ आहे रक्षण करणं, बंदिवासात असणाऱ्या देवांचं रक्षण करणं. आता याचा सुद्धा विचार केला तर आपल्याला कळलं की पहिल्या ओळीमध्ये चूक झालेल्या अहिल्याला पश्चाताप झाला म्हणून तिला रामाने मोक्ष मिळवून दिला असं दाखवलं, आणि पुढल्या दोन ओळीमध्ये रावणाबद्दलचं वर्णन आहे. खरं आपल्या लक्षात येईल की राम शस्त्रधारी आहेत आणि खरं तर विश्वामित्रांबरोबर जेव्हा राम अगदी लहान वयातच यज्ञरक्षाच्या निमित्तानं गेले तेव्हा त्राटिकीचा वध केला. म्हणजे एका अर्थानं राजानं पराक्रमच करायचा असतो आणि त्या पराक्रमाच्या यांनीच त्याची खरं म्हणजे सुरुवात झाली असं आपल्याला दिसेल. पण त्याच पद्धतीनं जसा राजा पराक्रमी असायला हवा तसं राजा करुणामय पण असायला हवा, हे दाखवण्यासाठी दोन्ही गोष्टी एकाच श्लोकामध्ये समर्थाने आपल्याला सांगितल्या आहेत. प्रभू म्हणजे अहिल्याच्या उदाहरणामध्ये चारित्र्य संपन्नता दिसण्यासाठी खरं म्हणजे अहिल्याकडून जी चूक घडली आहे तिचा तिरस्कार नाही रामाने केला, नाही तर स्वतः चारित्र्य संपन्न आहे. मग तिच्या हातून अशी चूक झाल्यावर तसं नाही केलं की चूक झाली आहे पण पश्चाताप झाला आहे आणि त्याची जी काही शिळेसारखी इतका काळ तिने साधना केली, समाजापासून ती दूर राहिलेली आहे आणि म्हणून तिची मुक्तता केलीच. इथे त्यांनी हा सुद्धा नंतरचा जो देवांना बंदिवासातून सोडवलं रामाने याचा जो उल्लेख आलाय तोही खरं म्हणजे पूर्वी एकदा येऊन गेलेला आहे. 32व्या श्लोकामध्ये रामाची स्तुती वेद करतात अशासाठी म्हणून त्यांनी खरं आहे का. पण आपण जर विचार केला तर वेद अगोदर झालेले आहेत आणि मग रामाचा जन्म झालेला आहे. म्हणजे ज्याला आपण श्रीराम दशरथपुत्र राम म्हणतो आहोत तो रामावतार हा नंतरचा एका युगातला आहे आणि वेद त्याच्या आधीच झालेले आहेत. दुसरा आपल्याला उल्लेख सापडतो की वशिष्ठांच्या आश्रमामध्ये राम राहिले तेव्हा त्यांनी वेदांचं अध्ययन केलेलं आहे. त्यामुळे वेद असं सांगतात. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा आहे की वेदांमध्ये असं लिहिलेलं आहे की पश्चाताप झालेल्या माणसाला राजांनी क्षमा करावी आणि ते तसं वर्तन रामाने केलंय. याच्यासाठी त्या पहिल्या ओळीमध्ये जो उल्लेख आहे त्याचा अर्थ आपण घ्यायचा. नाहीतर अभ्यास करतोय असं म्हणणारी मंडळी आपल्याला विचारतील की वाल्मिकी रामायण अहिल्याचा उल्लेख नसताना कसं काय समर्थाने 2-2 ठिकाणी हे केलं, तर त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. याच्यासाठी या सगळ्या मंडळींनी जे विवेचन केलं आहे की वेदांमध्ये असा उल्लेख आहे की राम म्हणजे राम असं नाही, राजा चारित्र्य संपन्न असणाऱ्या राजाने करुणेने आणि पराक्रमाने आपल्या सगळ्या जनतेचं रक्षण करायचं असतं. तर याच्यातला उल्लेख आपल्याला असा दिसेल की ती जरी गैरवर्तन घडलं असलं तरी सुद्धा वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की पश्चाताप झालेल्या
नागरिकाला, साधकाला, भक्ताला भगवंताने राजाने क्षमा केली पाहिजे. आता दुसऱ्या ओळीकडे आपण जे मगाशी वळलो होतो, कुढावा पुढे देव बंदी तयाते. देवाला बंदिवासात टाकलं होतं आणि त्याचं रक्षण रामाने केलं. आता बंदीखाना, रावणाने बंदीखान्यामध्ये देवांना टाकलं होतं आणि तिथून सुटका करायची होती. मगाशी जसं आपण रामचरितमानसचं उदाहरण घेतलं ना, तसं आपल्याला इथे पण आता दुसरी मदत घ्यावी लागणार आहे. मी आता म्हटलं की 31व्या श्लोकामध्ये महासंकटी सोडिले देवजने असं म्हटलंय की मोठं संकट आलं होतं देवांवर. आता जेव्हा आपण मनाच्या श्लोकांचा अभ्यास करतो ना, तेव्हा मी नेहमी असं म्हणते की आपण जिथे जिथे देव शब्द येतो ना, तिथे आपण सज्जन शब्द म्हणायचा. आणि खरोखरच देवांना बंदिवासात टाकलं म्हणजे सज्जनांवर जर काही प्रसंग आला तर कसं वागलं पाहिजे हे आपल्याला त्याच्यातून सांगताय. तर खरंच रावणाने देवांना बंदिवासात टाकलं होतं. एवढे काय केलं होतं तर त्या ब्रह्मदेवाकडून जे काही विविध वर रावणाने मिळवले होते, त्या वरांमुळे तो असा काही त्याचं सगळं अनन्वित अत्याचार तो देवांवरती करायला लागला. इतकी अत्याचारांची परिसीमा त्यांनी केली की त्यांनी स्वर्गावर पण विजय मिळवला. देवांना बंदिवासात टाकलं म्हणजे काय, तर स्वर्गावर विजय मिळवला. आता या संबंधीचं वर्णन हे नाथांच्या भावार्थ रामायणामध्ये छानपैकी आलेलं आहे. नाथांनी इतकं सुंदर वर्णन केलं आहे. आता सुंदर शब्द वापरायचं जरा अवघडच आहे, कारण ते शेवटी देव बंदिवासात आहेत. पण या रावणाने बंदिवासातल्या देवांना काय काय करायला लावलं म्हणे. नाथ असं म्हणतात की अहो म्हणे, आपण बुद्धीचा आपला देव बुद्धिदाता गजानन म्हणतो, या गणपतीला या रावणाने स्वर्गामध्ये गाढवं बनवायला ठेवलं. नाथ म्हणतात बरं का. नंतर म्हणाले, आपला इतका महापराक्रमी हनुमान, याचे जे वडील पिताश्री हे वायुदेव, या वायुदेवांना स्वर्गातले रस्ते साफ करायला म्हणे रावणाने ठेवलं. कसा देवांना त्रास देत होता रावण, त्याचं नाथ वर्णन करतात. अग्नी जो होता त्या अग्नीला म्हणे कपडे धुवायचं काम दिलं. आणि शनिदेव तो कधीही कोप होऊ शकतो, म्हणून शनिदेवाला या रावणानं उपडं आपल्या सिंहासनाच्या खाली दाबून ठेवलं होतं. असं देवाला त्रास कसा कसा रावणाने दिला याचं वर्णन नाथांनी केलं. प्रभू रामचंद्रांनी काय केलं तर त्या देवांना बंदिवासातून सोडवलं, पण ते सोडवल्यामुळे रावणाचा वध केला आणि मग सोडवलं. त्यामुळे ज्या रामाने अहिल्याला मुक्त केलं, त्याच रामाने पराक्रमाच्या सहाय्यानं या रावणाचा वध केला आणि या सगळ्या देवांना आपल्या आपल्या बंदिवासातून मुक्त करून घेतलं. खरं तर अत्यंत पराक्रमी होतेच, बलशाली होतेच, अनेक गुणांनी युक्त असे राम होते आणि त्यामुळे रामाने या बंदिवासात असलेल्या देवांचं रक्षण केलं. कुढावा पुढे देव बंदी तयाते असं वर्णन केलं. पुढे म्हटलंय, बळे सोडिता घाव घाली निशाणी. बळे म्हणजे काय, सामर्थ्याने, स्वतःच्या सामर्थ्याने सोडिले म्हणजे देवानं सोडवून घेतलं. कसं सोडवलं, घाव घाली निशाणी, स्वतःच्या सामर्थ्यानं ह्या देवांना सोडवून घेतलं. घाव घाली निशाणी म्हटलंय म्हणजे मर्मस्थानी घाव घातला. सहजासहजी काही रावणाने ते सगळं केलं नसतं, ब्रह्मदेवानी वर दिलेले होते त्याला, त्यामुळे त्याच्या मर्मस्थानी अचूक ठिकाणी रामाने हे केलेलं होतं, निशाणी केलेली होती, म्हणून ते सगळं जमलं असा त्याचा अर्थ. असंच हेच शब्द असणारे, फक्त एक शब्द बदलला म्हणजे सामर्थ्याच्या ऐवजी हरिभक्ती असं म्हणून 37व्या श्लोकामध्ये हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी असं मनाच्या श्लोकात आपल्याला येऊन गेलेलं आहे. तिथे हरिभक्तीचा म्हटलंय म्हणजे भगवंताबद्दलची जर भक्ती अंतःकरणात असेल तर आपण कुठल्याही प्रकारची गोष्ट मिळवू शकतो असा त्याचा अर्थ आहे. आता इथे आपल्याला रामाने बंदिवासातून या सगळ्या देवांना मुक्त केलं, याच्यासाठी बळे म्हणजे सामर्थ्य हवं होतं. त्या सामर्थ्याने देवांना त्यांनी सोडवलं आणि त्याच्यासाठी त्यांचं रक्षण करण्यासाठी, सोडवण्यासाठी घाव घाले निशाणी म्हणजे रावणाच्या मर्मस्थानी अचूक ठिकाणी प्रहार केला. आणि हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी म्हटलंय, त्याच्यात आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावता येतात. मनोबोधावरती वरदानंद भारतीचं फार सुंदर पुस्तक आहे, अनेकांकडे आपल्या असेल आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी याच्या हरिभक्तीसाठी पण 3 अर्थ सांगितले. तुम्ही कुठल्याही पद्धतीने त्याचा अर्थ लावा. ते म्हणतात की काय करायचं तर हरीची म्हणजे भगवंताची भक्ती अशी काही करायची
निसंकोचपणे उद्घोषाने अगदी मनापासून सगळं काय तुम्हाला पाहिजे ती वाद्य संगीत वगैरे आणावं, टाळ मृदुंग गोळा करावे, खणखणून हरिभक्तीचा घाव गाजे निशाणे आणि असं गजबजून टाकावं. इतकं गजबजून टाकावं की नास्तिकांची सुद्धा तोंड बंद होऊन जातील असा हरिभक्तीचा गुजर करून टाकावा. असं जणू काही हरिभक्तीचा घाव गाजे निशाणे या शब्दातून समर्थांना म्हणायचं आहे असं अनंतराव आठवले म्हणतात. दुसरा त्यांनी अर्थ असा लावला की असंच काही नाही, त्यांचं म्हणणं आहे की साधकाने काय करावं तर हरिभक्तीचं निशाण मोठ्या अभिमानानं असं उंच फडफडून न्यावं. हरिभक्तीचं निशाण म्हणजे अंतःकरणात एवढी भक्ती पाहिजे की एखाद्या चांगल्या गोष्टीचा प्रचार करायचा झाला ना तर इतरांना त्याची प्रेरणा मिळाली पाहिजे, म्हणजे मग ते खऱ्या अर्थाने काम होतं. म्हणून हरिभक्तीचं निशाण असं फडकवा की सगळी लोक आपल्या मागे येतील. किंवा तिसरा त्यांनी अर्थ आपल्याला असं म्हटलं की एखादं लक्ष वेधण्यासाठी जो बाण मारायचा असतो बरोबर त्या लक्षावरती बाण लागला पाहिजे. तसं म्हणजे एखादं पारमार्थिक उद्दिष्ट साधायचं असेल तर अत्यंत एकाग्र चित्त करायचं, स्थिर चित्त करायचं आणि अशा पद्धतीने चित्त स्थिर करून भगवंताची भक्ती करायची. त्याला हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी असं म्हणता येईल. आपल्याला की त्या अर्थामध्ये आज की फार शिरायची आवश्यकता नाही. आपलं ओळ आपल्या परिचयाची आहे आणि म्हणून त्याचा पुन्हा एकदा मागोवा घ्यायचा म्हणून मी ते अर्थ सांगितले. इथे मात्र आपल्याला बळे सोडिता असं म्हटलंय. घाव गाजे निशाणीच पण बळे सोडिता आपल्या सामर्थ्यानं देवाना असा काही त्यांनी मर्मस्थानी रावणाचा घाव घातला की आपोआपच बंदिवासातून देवांना सोडवता आलं, रावणाला मारून टाकलं. आता हे जे बळे सोडिता किंवा सामर्थ्याने असं म्हटलंय ना, मी मगाशी म्हटलं तसं की आता जरी काळ पालटला असला तरी सुद्धा सज्जनांना संकटातून वाचवण्यासाठी महाबलवान बुद्धिमान म्हणजे शत्रू सुद्धा तसाच असतो आणि म्हणून तो अशा पद्धतीने सज्जनांना त्रास देत असतो. त्यामुळे अशा बलवान असणाऱ्या शत्रूला नामोहरम करण्यासाठी अशा पद्धतीनं रामानी अवतार जणू काही धारण करायला हवा की त्या रावणाच्या राज्यध्वजावर प्रहार करता आला पाहिजे, म्हणजे दुष्टांच्या सगळ्या गोष्टींवर प्रहार करता आला पाहिजे असं सज्जनांनी बळे सामर्थ्य अंगी बांधलं पाहिजे. शेवटी श्लोकांचा अर्थ लावायचा तो आपल्याला चालू काळासाठी उपयोगी झाला पाहिजे. त्यामुळे समर्थांनी तेव्हा असं म्हटलं की रावणाला श्रीरामाने नामोहरम केलं आणि सज्जनांची सुटका केली. आज आपल्याला तसंच करायला हवं आहे. तर रामासारखं सामर्थ्य आपल्याजवळ हवं आणि शत्रू पण सामर्थ्यवानच आहे, पण सामर्थ्यवान शत्रूवरती मात करायची असेल तर आणि सज्जनांना आपल्या बाजूला वळवून घ्यायचं असेल तर आपलं सामर्थ्य वाढवलं पाहिजे. असं बळे सोडिता आणि बळाने सामर्थ्याने सज्जनांचं संरक्षण केलं पाहिजे असा या 123व्या श्लोकातून आपल्याला अर्थ सांगितला. रामावताराचा उल्लेख आहे. मी मग असे म्हटलं की दशावतारातले सगळे अवतार घेतले. आता पुन्हा जो आहे तो कृष्णाचा अवतार आहे. सगळे परिचयाचे असल्यामुळे त्यातल्या की कुठल्या गोष्टी सांगायच्या असं होईल म्हणून नुसता उल्लेख केला अहिल्याचा आणि रावणाचा. आणि या दोन उदाहरणांनी रामाचा अवताराचं उदाहरण याच्यात घेतलं. 124व्या श्लोकामध्ये तये द्रुपदी कारळे लाग वेगे त्वरे धाव तू सर्व सांडवणी मागे कळी लागी झाला असे बौद्ध मौनी रुपेक्षी कदा देव भक्ताव्याने. पहिल्या 2 ओळीमध्ये श्रीकृष्णाच्या अवताराचं वर्णन समर्थ करतात आणि 3ऱ्या ओळीमध्ये बुद्धाच्या अवताराचं करतात आणि दोन्ही दृष्टीनं रुपेक्षी कदा देव भक्ताव्याने, कधी देव भक्ताची उपेक्षा करत नाहीत असं आपल्याला सांगतात. द्रौपदीचा विचार केला तर एक अनन्य भक्त भगवंतावर अत्यंत भक्ती असणारी द्रौपदी आहे. म्हणजे आपण ते गाणं द्रौपदी की तरह हम बुलाते नाही म्हणून भगवंत येत नाही. आर्ततेने द्रौपदीसारखी हाक मारली तर भगवंत नक्कीच धावून येईल असं भगवंताचं ब्रीद आहे, भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे. पण सुरुवातीला झालं असंच. ही आर्त भक्ती अंतःकरणात असणारी द्रौपदीने सुद्धा तिचं जर आपण चरित्र लक्षात घेतलं तर नेमकं काय घडलं तो होऊ नये ते खरं म्हणजे घडलं. युधिष्ठिर त्या कौरवांच्या जाळ्यामध्ये असा की अडकला, त्यांच्या कपटाच्या सगळ्या दूत खेळण्यामध्ये तो असा की अडकला की एकामागून एक डाव हरत गेला. किती हरत जावा
सगळं राजवैभव त्याचं गेलं, राज्य गेलं, भाऊ गेले, स्वतः पण गेला, म्हणजे तो दास झाला कौरवांचा. तर कुठे थांबावं हे कळलं नाही. तोही त्या दूताच्या अभिनिवेशामध्ये असा गुंतत गेला. आणि तेवढं जसा जसा आत गुंतत जाईल युधिष्ठिराला जीव तो सुद्धा चढला आणि खरोखरच मागं वळता आलं नाही. शकुनीनं खिजवलं, त्या खिजवण्याचा परिणाम झाला आणि करू नये ते द्रौपदीला पण युधिष्ठिराने पणाला लावलं. तेव्हा सुद्धा पुन्हा हरलाच. आणि मग मात्र दुर्योधनाचा म्हणजे उन्मत्तपणा इतका पराकोटीला गेला की कर्णाचं कुत्सित भाषण, ते त्या शकुनीचं असं खिजवणं, अधम 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 असं सगळं घडत गेलं. आणि त्या सगळ्या अधमपणाच्या भरीला जाऊन भर सभेमध्ये द्रौपदीला आणण्यात आलं. सगळी महाभारतातली कथा आपल्याला माहिती आहे. आणि तेव्हा स्वसंरक्षणासाठी द्रौपदीनं पुष्कळ प्रयत्न केले. स्वतः ती अत्यंत तेजस्वी आहे, बुद्धिमान आहे, तिने बुद्धिवादही केलाय सगळ्या सभेमध्ये. पण द्रौपदीचं सगळं चातुर्य वाया गेलं, निष्फळ ठरलं. भीष्माचार्य, द्रोणाचार्य हे सुद्धा तिच्यापुढे निरुत्तर झाले. ते सुद्धा दुर्योधनाला, दुःशासनाला थांबवू शकले नाही. विदुराचं भाषण सुद्धा वाया गेलं, तोही काही करू शकला नाही. म्हणजे सगळ्यांचे हात बांधले गेले होते, कुणीच काही करू शकत नव्हतं. पांडव सुद्धा खाली माना घालून बसले होते. आणि मग आता म्हटलं तसं की इतकी अधमता पराकोटीला गेली होती की एखाद्या खाटकाच्या हातामध्ये सुरा असावा आणि तो गायीने बघितल्यावर गाय जशी हंबरावी तशी द्रौपदी ओरडली, कृष्णाच्या नावानं ओरडली. इतका धावा केला आणि कृष्ण भगवान धावत आले आणि जणू काही भगवंतांनी वस्त्रावतार, अंबरावतारच त्याला म्हटलं, अंबरावतार धारण केला आणि अशी अगणित वस्त्र द्रौपदीला पुरवली. किती पुरवली की तो ओढणारा जो दुःशासन होता तो ओढता 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 थकला, गलित गात्र झाला. भगवंतांनी द्रौपदीचं रक्षण केलं. ही जी महाभारतातली कथा त्याचं या श्लोकामध्ये स्मरण समर्थांनी करून दिलं. तये द्रौपदी कारणे लाग वेगे, त्वरे धाव तू सर्व सांडून मागे. द्रौपदीसाठी अनन्यता असेल तर तू कशा धावत येतोस हे तू आम्हाला दाखवलंयस. आणि खरी गोष्ट आहे. आणखीन पण एकदा द्रौपदीसाठी भगवान असे धावलेले आहेत. कथा आपल्याला माहिती आहे की कोपिष्ठ दुर्वास मुनी अतिथीच्या रूपानं द्रौपदीकडे आले होते. अनेक शिष्याला घेऊन आले होते आणि भोजनाची सगळी व्यवस्था करायला लागणार होती. तेव्हा पण भगवंत धावून आला आणि भगवंतांनी द्रौपदीची लाज राखली. याचा अर्थ असा की द्रौपदीची जी अनन्यता आहे ती अनन्यता समर्थ आपल्याला दाखवत आहे. नंतरच्या तिसऱ्या ओळीमध्ये कळी लागी झाला असे बौद्धम मौनी, याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायला हवा. महाभारत युद्धानंतर हे कलियुग सुरू झालं, द्वापारयुग संपलं आणि कलियुग सुरू झालं. कली याचा अर्थच म्हणजे संशय. आपल्याला कलियुग सुरू होतांची गोष्ट मी यापूर्वी अनेकदा कदाचित सांगितली असेल. शेतकऱ्यांच्या मनामध्ये कसा संशय निर्माण होतो, म्हणजे द्वापार युगातला शेतकरी कसा विचार करतो आणि कलियुगामधला शेतकरी कसा विचार करतो, अशी एक कथा नेहमी या प्रवचनकार कथाकार सांगतात. थोडक्यात सांगते. कथा अशी आहे की हे झालं, महाभारत युद्ध झालं आणि आता म्हटलं तसं द्वापार युगानंतर कलियुग सुरू होणार होतं. असा तो सीमेवरचा कालावधी होता. तर त्या काळामध्ये छान युधिष्ठिराचं राज्य सुरू झालं होतं. आणि एक दिवस दोन शेतकरी युधिष्ठिराकडे आले आणि त्यांचं सांगणं काय होतं की उन्हाळ्यामध्ये एका शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्याकडून शेत विकत घेतलं होतं. हिशोब झालेला होता, जो काही व्यवहार करायचा होता तो सगळा झालेला होता. आणि मग योग्य वेळेला यांनी सगळी मशागत केली, पाऊस पडला, हे पावसाच्या पूर्वी खणायला घेतलं आणि खणताना त्याला एक हंडा मिळाला, मोहराने भरलेला हंडा त्याच्या शेतामध्ये जमिनीखाली मिळाला. हा शेतकरी म्हणाला की अरे मी शेत विकत घेतलं होतं, जमिनीखाली असणारा हंडा माझा नाही आहे. आणि म्हणून त्यांनी ज्याच्याकडून शेत विकत घेतलं होतं त्याच्याकडे तो गेला आणि म्हणाला अरे हा हंडा तुझ्या जमिनीत मिळाला, हा तुझा आहे. तो शेतकरी असं म्हणाला की नाही,
मी जमीन तुला विकली, त्यामुळे जमिनीच्या खाली आणि जमिनीच्या वर जे काही शेती केलं तो उगवणार आहे ते असू दे, नाही तर जमिनीखाली असू दे, सगळं तुझंच आहे. आणि हे दोघंही जण, तो हंडा माझा नाही, तोही म्हणतो माझा नाही. द्वापार युगातले शेतकरी आहेत हं. आणि मग काय करायचं, खरं तर धर्मराजाला, म्हणजे धर्मराजच नावच त्याचं धर्मराज आहे, म्हणून दोघं जण धर्मराजाकडे आले. धर्मराजाने दोघांचं ऐकून घेतलेलं आहे आणि दोघांना एक क्षणभर धर्मराजाच्या मनात विचारला की अर्धे अर्धे पैसे दोघांना द्यावेत, मोहरा मोजाव्यात, अर्ध्या तुला आणि अर्ध्या तुला, अशा दोन मोकळं व्हावं. पण क्षणभर असं वाटलं की नको, आपण कृष्णाला विचारूया त्याचं मत काय आहे. आणि मग दोन्ही शेतकऱ्यांना घेऊन धर्मराज युधिष्ठिर कृष्णाच्याकडे आलेले आहेत. आणि कृष्णाच्याकडे येताना त्याच्या ह्याच्या राजवाड्याच्या बाहेरच एका उंच झाडाला एक काळा कभिन्न असा खूप उग्र दिसणारा धिप्पाड असा माणसाला करकचून बांधून ठेवलं होतं. ते धर्मराजांनी पाहिलं आणि कृष्णाला भेटायला राजवाड्यामध्ये गेले. आणि आपलं काम काय ते सांगण्यापूर्वी विचारलं की अरे त्याला असं बांधून का, असा गुन्हा त्यांनी केलाय की असं बांधलं, बरं हा राजा आहे, त्या राजाला विचारण्याचा अधिकार आहे. मग धर्मराजाने कृष्णाला विचारलं की त्यांनी असं काय केलं म्हणून तू एवढा करकसून त्याला बांधून मरेला देतो, काय केलं त्यांनी. तेव्हा कृष्णाच्या नेहमीच्या पद्धतीने कृष्णाने स्माईल दिलं. आणि ते राहू दे, तू का आलायस सांग. नाही म्हणाला, पण त्याला का असं बांधलंस ते सांग. सांगेन म्हणाला, पण तू काय आलायस. तर बरोबर असं कर की जरा त्याला सैल तरी कर, अगदी जीवन मरण्यापेक्षा तर नंतर सांग तुम्हाला काय केलं ते, पण अगदी करकसून बांधलाय, त्याला जरा सैल कर, श्वास तरी घ्यायला मिळू दे. तर आता राजाची आज्ञा आहे म्हणून कृष्णाने सांगितलं ठीक आहे सांगतो मी. आणि कृष्णाने निरोप पाठवला की त्याला जरा दोन्ही सैल करा त्याची. आणि मग काय घडलं होतं ते त्या धर्मराजाने कृष्णाला सांगायला सुरुवात केली. धर्मराज सांगतोय की असे असे दोन शेतकरी माझ्या राज्यात आहेत आणि असं असं एका शेतकऱ्याच्या. तर लगेच त्या शेतकरी थांबवलं. थांबा म्हणाला, मी शेत विकत घेतलाय, त्यामुळे त्या अंड्यातल्या सुवर्णाच्या त्या ह्या सगळ्या आहेत त्या माझ्याच आहेत. धर्मराज आश्चर्यचकित झाला. पुन्हा शंकराकडे भगवंताकडे पाहिल्यावर भगवंतानी स्माईल दिलं. भगवंत म्हणतो नुसतं सैल केलं ना त्या कलीला तर ही गडबड झाली. तो कली म्हणजे संशय, माणसाच्या मनात संशय. कलियुगामध्ये माणसं संशयी असतील, अशा पद्धतीने आपण कलियुगाचा विचार करू शकतो. या श्लोकामध्ये आपल्याला नेमकं कळी लागी झाला असे बौद्ध मौनी याचा विचार करायचा आहे. त्या महाभारत युद्धानंतर कलियुग जे सुरू झालं त्या कलियुगामध्ये भगवंतांनी बौद्ध अवतार धारण केला. आणि समर्थ म्हणतात मौन घेतलं. ह्या दोन्ही गोष्टींचा विचार आपण करणार आहोत की बौद्ध अवतार धारण केला म्हणजे काय आणि समर्थ त्याला मौन घेतलं असं का म्हणतात. याचं कारण असं आहे की कलियुगामध्ये भक्तीमध्ये दांभिकपणा आला. आपण द्वापार युगापर्यंत कृष्ण कथेपर्यंत गीतेच्या अभ्यासापर्यंत अर्जुनाचा आणि भगवंताचा कसा एकमेकांवर विश्वास होता हे सगळं पाहिलंय. किंवा आत्ताच्या कथेमध्ये म्हटलं तसं की ते दोघंही जण असा विचार करतायत की मी फक्त शेतीची किंमत तुला दिलेली आहे, तो हंडा काही माझा नाही, असं म्हणण्या इतका मनाचा वेगळा विचार द्वापार युगातली माणसं करत होती. आणि कलियुगामधल्या माणसांच्या मनामध्ये मात्र हा दांभिकपणा वाढला असं दिसेल. म्हणजे निष्ठा कमी व्हायला लागली. जो काही उत्कट भाव भगवंताबद्दल असायला हवा तो कमी व्हायला लागला. आणि देव मौनी झाला असं समर्थ म्हणतात. तर देव मौनी झाला म्हणजे देव आहेच, भक्तासाठी तो दक्ष पण आहे. 4थी ओळ तीच ठेवलेली आहे की भगवंत भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. पण तरी देखील भक्ताची निष्ठा कमी झाल्यामुळे त्या भक्ताला पाहिजे तसा अनुभव येत नाही. कलियुगामध्ये भक्ताला भगवंत माझी उपेक्षा करत नाहीये याच्याबद्दलचा अनुभव येत नाही. जणू काही तो भगवंत मौनात बसला आहे असं त्याला वाटतं. पण समर्थ आपल्याला या श्लोकाच्या निमित्तानं थोडासा दिलासा देत आहे. घाबरण्याचं कारण नाहीये. देव आपल्या भक्ताची कधी उपेक्षा करत नाही. आपण प्रामाणिकपणानं कर्तव्य कर्म करत राहावं. आपलं काम होणारच होणार. थोडा वेळ लागेल, मौनात आहे देव, त्यामुळे थोडासा वेळ लागेल असं समजावं. आणि देवभक्ताची उपेक्षा करत नाही याच्यावर विश्वास ठेवावा, खात्री बाळगावी असं या ओळीच्या निमित्तानं मौनी का देव तर याचं कारण सांगितलं.
असं आहे की ह्या बौद्ध अवतार जो आहे, मी आता म्हटलं तसं की द्वापार युगामध्ये कृष्णा अवतारामध्ये दुष्टांचा नाश झाला, अनेक राक्षसांना ठार मारलं आणि चुकीचं वर्तन करण्याला जी काही शिक्षा झाली, सज्जनांचं रक्षण केलं, धर्मस्थापना केली, धर्मराज युधिष्ठिराचं राज्य आलं, हे सगळं अवतार कार्य भगवंतांनी केलं. द्वापार युगामध्ये कृष्णाचा अवतार झाला आणि हे त्यांनी केलं. पुढे कलियुग सुरू झालं आणि ही सगळी जी घडी लागलेली होती ती विस्कटली. आता म्हटलं तसं संशय बळावला आणि ही सगळी घडी विस्कटली, अधर्म वाढायला लागला, परस्परांमध्ये अविश्वास, परस्परांमध्ये द्वेष असा वाढायला लागला, निरनिराळे संप्रदाय सुरू झाले. अशा वेळेला कपिलवस्तू नगरीचा राजा शुद्धोदन, नावं लक्षात ठेवायची, त्या शुद्धोदनाच्या पोटी भगवान बुद्धाचा जन्म झाला. आपल्या लहानपणी भगवान बुद्धाचा धडा आपल्याला शालेय अभ्यासामध्ये होता. आणि तरुण वयातच प्रपंचाबद्दल हा उदासीन होईल असं मूळ त्याचं भविष्यच सांगितलं गेलेलं होतं. म्हणून मग वडिलांनी काय केलं की त्याला लहानपणापासूनच सुखोपभोगात ठेवला, की त्याला काही दुःख दिसणारच नाही असं केलं. पण तरी घडायचं ते घडलं. एक दिवस नगरामध्ये फेरफटका मारायला गेलेला हा गौतम, त्याला एकाच दिवशी 3 गोष्टी दिसल्या. फेरफटका मारतोय, चांगला रथात बसलाय, पण फेरफटका मारताना त्यांनी महारोगी पाहिला. आणि मग त्यांनी चौकशी केली की हे काय आहे. मग बरोबर अशा लोकांनी सांगितलं की त्याला असं असं झालंय. थोडं अंतर पुढे गेल्यावर अगदी वार्धक्याने जर्जर झालेला म्हातारा माणूस पाहिला. अशा सुरकुत्या पडलेल्या आहेत, हातापायच्या काड्या झालेल्या आहेत. तेव्हाही त्यांनी विचारलं की हे असं का आहे. मग त्यांनी उत्तर दिलं की वार्धक्यामुळे, म्हातारपणामुळे असं झालेलं आहे. आणखीन थोडं अंतर गेल्यावर त्याला एक प्रेतयात्रा दिसली. मग आता हे काय आहे. तर 3 ठिकाणी त्यांनी असं पाहिलं की महारोगी असू दे, वृद्धापकाळ असू दे, नाहीतर मृत्यू असू दे, मानवामध्ये असे विकार बदल होत असतात. आणि हे बदल असे पुढे पुढे जाणार असतात, पुन्हा मागं येणारे नसतात. आणि तसं पाहायला गेलं तर माणसाचं जीवन क्षणभंगूर आहे, नाशिवंत आहे, आत्ता आहे, पुढल्या क्षणाला काय होईल माहिती नाही. आणि मग त्यांनी असा मनाशी निश्चय केला की आपलं पण हे असंच होणार आहे, हीच अवस्था आपल्याला पण येणार आहे. हा विचार त्याचा असा काही झाला आणि मग त्याला सगळ्या या प्रपंचाबद्दल, या दृश्य जगाबद्दल विरक्ती निर्माण झाली, प्रचंड वैराग्य निर्माण झालं. राज्य नको, कुटुंब नको, सगळ्याचा त्याने त्याग केला आणि तो वनात निघून गेला. एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यानाला बसला, आत्मचिंतनामध्ये निमग्न झाला आणि मग पुढे त्याला आत्मसाक्षात्कार झाला. मग त्यांनी धर्मप्रसारार्थ मठ स्थापना केली, ठिकठिकाणी मठ स्थापले. त्याच्या या संप्रदायाचं किंवा त्याच्या धर्माचे काही नियम होते. अहिंसा, सत्य, दया, प्रेम, परोपकार, समानता आणि मोक्षासाठी संन्यास, अशा सगळ्या पायऱ्याने त्याच्या धर्माचे नियम त्यांनी त्या मठातल्या लोकांना घालून दिले होते. खूप अनुयायी त्याला मिळाले. पण काय झालं, अनुयायी मिळाले तरी या नियमांचं पालन तिथे होईना. आपल्याकडून नियमांचं पालन होत नाहीये, काही चुका होत आहेत, याची जाणीव राहिली नाही. त्याचे जे अनुयायी होते त्यांच्यामध्ये ह्याला जसं वैराग्य होतं तसं वैराग्यही त्यांना राहिलं नाही. आणि मग त्यांच्या अनुयायामध्ये, म्हणजे त्याला भिक्षू आणि भिक्षुणी म्हणायचं, यांच्यामध्ये अनाचार माजायला लागला. म्हणजे खरं अनुयायी म्हणण्यासारखे अगदीच थोडे लोक राहिले. आणि मग ह्याचं त्याला फार दुःख झालं, अतिकष्टी झालं. आणि त्यांनी असं म्हटलं की कलियुगामध्ये माणसाने ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार त्याला ते पापपुण्य भोगावं लागेल असं म्हटलं. आणि त्यांनी ना मौन स्वीकारलं. समर्थ जो शब्द वापरतात ना तो या अर्थाने पण आहे की नुसतं हे नाही तर तो बौद्ध अवतार आणि मौनी असं त्यांनी म्हटलं. तर त्याचं कारण की ते पुढे काही त्यांनी स्वतःला आत्मसाक्षात्कार झाला होता आणि त्यांनी मौन घेऊन टाकलं. समर्थ आणखीन पण एका अर्थी असं म्हणूया, कळी लागी झाला असे बौद्ध मौनी म्हटलंय. बऱ्याच ठिकाणी समर्थांनी मुनी अशा अर्थाने पण मौन शब्द म्हणजे मुनी जे करतात ते मौन किंवा मौन करतात ते मुनी, मौनात असतात ते मुनी, असा पण अर्थ काही ठिकाणी हे केलेला आहे. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो
की या अवतारामध्ये भगवंत अत्यंत शांत होता. इथे काही कोणाचा संहार केला नाही, कुठे राक्षसाला मारलं नाही, काही हे केलं नाही. म्हणजे रामाचा अवतार, कृष्णाचा अवतार हा वेगळा झाला, किंवा याच्या आधी आपण जे सगळे अवतार पाहिले दशावतार त्याच्यामध्ये कथा सगळ्या पाहिल्या आहेत. या अवतारामध्ये तो स्वतः आत्मसाक्षात्कारी बौद्ध आपलं सगळं राज्यपद आणि आपलं सगळं सोडून त्यांनी प्रयत्न केला, परंतु तो म्हणावा तसा यशस्वी झाला नाही, आणि म्हणून त्याला समर्थानी मौन असं म्हटलं. असा या 124व्या श्लोकामध्ये बौद्ध अवतार आणि कृष्णावताराची कथा आपल्याला माहिती असल्यामुळे समर्थांनी पण एकाच याचा उल्लेख फक्त केला, द्रौपदीचंच फक्त उदाहरण देऊन सांगितलं, आणि बौद्धाची कथा आपल्याला माहिती आहे, परंतु हा बौद्धांनी केलेला प्रयत्न, या बौद्ध अवताराचाही उल्लेख समर्थांनी या श्लोकामध्ये केला. पुढे 125 अनाथादिना कारणे जन्मत आहे, कलंकी पुढे देव होणार आहे, जयावर्णिता श्रीनदी वेदवाणी, नुपेक्षिकदा देव भक्ताभिमानी. हा नुपेक्षिकदा देव भक्ताभिमानी ही अखेरची म्हणजे ही ओळ असणारा हा अखेरचा श्लोक आहे. याही श्लोकामध्ये समर्थ सांगताय की भगवंत भक्ताची उपेक्षा करत नाही. कोणाकोणाला हे आहे तर देव ना अत्यंत भक्तवत्सल आहे. पहिला शब्द अनाथादिना कारणे जन्मत आहे. हा मुळी अवतार घेतो तो कुणासाठी घेतो तर खरोखरच गरिबांसाठी, दिनांसाठी, अनाथांसाठी, असा तो त्यांचा उद्धार व्हावा याच्यासाठी जन्मत आहे असं म्हटलंय. जन्मत आहे म्हणजे पुन्हा पुन्हा अवतार घेतो. अशा दीन मंडळींसाठी भक्तवत्सल असणारा भगवंत आहे तो असा दिनांसाठी, भक्तांचा उद्धार करण्यासाठी पुन्हा पुन्हा अवतीर्ण होतो. आपण लक्षात असं ठेवायचं की इथे जरी त्यांनी दीन आणि अनाथ असे शब्द वापरले असते तरी भक्तिहीन शब्द नाही वापरलेला. त्यामुळे दीन, दुबळे, पंगू वगैरे वगैरे ठीक आहे, पण भक्ती असली पाहिजे. सगळ्यांसाठी भगवंत भक्तवत्सल आहे, त्यामुळे तो अवतार घेतो आहे ही गोष्ट खरी आहे, पण त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट असायला पाहिजे की त्यांच्यासाठी तो अवतीर्ण होईल की तो भक्त असला पाहिजे. अनन्यता द्रौपदीच्या अहिल्याच्या कथेमध्ये जी आपण पाहिली तशी असली पाहिजे, ज्याने आपला अहंकार पूर्णपणे सोडून दिलेला आहे. सगळा भार जो आहे की तो भगवंतावरती ठेवलेला आहे. अशांसाठी भगवंत अवतार धारण करून येतो. म्हणजे या अशा भक्तांचं एक विसाव्याचं स्थान म्हणजे भगवंतच आहे. अनन्य शरण भगवंताशी आहे. अशांसाठी भगवंत धावून येतो, त्यांना तो सहाय्य करायला येतो, त्यांचा उद्धार तो करायला येतो, त्यांच्यासाठी अवतार धारण करतो असं म्हटलं. भागवतामध्ये एक कथा आहे. आता कलंकी अवतार याचा उल्लेख आहे ना याच्यामध्ये, म्हणून आपल्याला भागवताच्या कथेचा आधार घ्यावा लागणार आहे. कारण समर्थांनी काही या श्लोकामध्ये कलंकीच्या अवताराची वेगळी कथा दिली. नुसतं असं म्हटलं अनाथादिना कारणे जन्मत आहे. अनाथांसाठी भगवंत पुन्हा पुन्हा अवतार धारण करतो, आणि कलंकी पुढे देव होणार आहे, आणि पुढे काय होणार आहे तेही समर्थांनी आपल्याला सांगितलं. पण भागवतामध्ये काय होणार आहे ते पण कलंकी अवताराचं वर्णन आधीच सांगून ठेवलेलं आहे. भगवंत कसा आहे तर भगवंत चराचरामध्ये, त्या चराचरामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो आहे, सर्वशक्तिमान आहे, आणि एका अर्थाने या सगळ्या जग चालवणार आहे. म्हणजे आपण असं म्हणू की तोच सगळ्या जगाला चालवणारा सद्गुरू आहे किंवा शिक्षक आहे. तो करतोय दिनांचं रक्षण, सज्जनांचं रक्षण करतोय, दुष्टांचं निर्दालन करतोय. आत्ता म्हटलं तसं तो अवतार धारण करतोय. कलियुगामध्ये शंभल नगरात विष्णू यश नावाचा एक ब्राह्मण होणार आहे. कलंकी पुढे आता जो अवतार होणार आहे, कलियुगात होणार आहे, त्या अवताराचं वर्णन भागवतकार करतायत की शंभल नगरात विष्णू यश नावाचा एक ब्राह्मण होईल. तो मोठा उदार असेल, भगवत भक्त असेल, त्याच्या घरी कलंकी रूपामध्ये भगवंत अवतार घेऊन येणार आहे. आणि तो काय करेल, त्या कलंकी अवतारामध्ये तो काय करेल तर त्याच्या तेजाने कोट्यावधी चोर, डाकू, भ्रष्टाचारी, म्हणजे वरवर चांगुलपणा पण आतमध्ये गैर वागणाऱ्या सगळ्यांना तो चांगला धडा शिकवेल. वेद न मानणारे, देव न मानणारे यांना पण तो बरोबर धडा शिकवेल.
असं त्याचं वर्णन भगवत केलंय. आता हे सगळं समजणं कधी होईल? कलियुगामध्ये हे आपल्या आवाक्याबाहेरचं आहे समजणं. पण त्यासाठी म्हणजे आपल्याला फक्त विश्वास एवढाच आहे की अवतार धारण करून येईल. कारण आतापर्यंत त्याच्या 9 अवतारामध्ये भगवंताने असं सज्जनांचं रक्षण केलंय, दुष्टांचं निर्दालन केलंय. त्यामुळे हे जे काही वर्णन काही केलं जात आहे तसं घडेल. पण तरीही आपल्या बुद्धीच्या पलीकडली गोष्ट आहे. आणि हे वर्णन तुमच्या आमच्या बुद्धीला तर कठीणच आहे. पण जयाशिलली वेदवाणी असं पण म्हटलेलं आहे. म्हणजे वेदांना सुद्धा याचं वर्णन करता आलेलं नाहीये. वेदवाणाला पण नेती असं त्यांनी म्हटलं. याचा अर्थ असा आहे की आधीच्या ह्याच्यात जसं म्हटलं की त्यांनी सगळं केलं नाही आपल्याच्याने होत, तर तो आपल्या अरण्यामध्ये येऊन गेला, आपल्या आत्मसाक्षात्कार झाला, मौन धरलं. तसं होईल की जो अंतर्मुख होईल, जो विचार करेल, त्याचं सगळं चांगलं होईल, तो आत्म्याचा शोध घेईल. ज्याला हे जमणार नाही तो राहील. म्हणजे नेमकं कलियुगात काय होईल ते की आपल्या सामान्य मंडळीला कळणार नाही. पण आपण ना भागवत पुराणामध्ये या युगाबद्दलची काही कल्पना मांडलेली आहे. तर त्याच्या दृष्टीनं आपण त्याचा अर्थ लावू शकू. म्हणजे कसं की काही संकेत दिलेले असतात, त्या संकेताच्या सहाय्याने आपल्याला त्याचा अर्थ लावता येतो. निरनिराळ्या मंडळींनी तो लावून दिलाय आणि त्याचं जे चिंतन आपण केलं, त्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला पण कळतं. भागवतामध्ये असं म्हटलंय की म्हणजे एकतर आपल्याला युगांचा हिशोब दासबोधात जो दिलाय तो माहिती आहे. आपण असं म्हटलं की कलियुगाचाच विचार करूया, बाकी झालेल्या युगांबद्दलची आकडेवारी आज काही घेण्याची आवश्यकता नाही. पण कलियुग 4,32,000 वर्षांचं आहे असं दासबोधामध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि आत्ता जर आपण विचार केला तर युगाब्ध 5,126 चालू आहे. म्हणजे केवळ 5,000 वर्षच कलियुगातली झाली आहेत. 4,32,000 वर्षांचा हिशोब हा आपल्या आवाकाबाहेरचा आहे. आपण जर विचार केला तर आपल्या अगदी 80, 90, 100 वर्षाचं आयुष्य आणि 4,32,000 वर्षाचं कलियुग जाणार. कधी किती आपले जन्म होतील की काय काय घडेल, म्हणजे तो हिशोब आपल्या कल्पनेपलीकडचा आहे. पण दुसरी एक भागवतामध्ये या युगांबद्दलचा एक संकेत दिलेला आहे, तो आपण समजून घेऊ शकतो. त्याने असं म्हटलं आहे की रवी, चंद्र आणि गुरु, रवी, चंद्र आणि गुरु हे जेव्हा तिघही एकाच राशीत येतील तेव्हा सत्ययुगाचा प्रारंभ होईल. 4 युग झालं की परत सत्य त्रेता द्वापार कली, परत सत्य त्रेता द्वापार कली असं चालू राहणार. तर आता आपल्या दृष्टीने विचार केला तर कलियुगाचा एवढा मोठा कालावधी, त्यामुळे आपल्या विचारशक्तीच्या सगळं पलीकडे असं वाटेल. पण थोडा या संकेताचा अर्थच आपण लावला तर आपल्याला असं लक्षात येईल की हे 3 जर एकत्र आहेत, रवी, चंद्र आणि गुरु, हे तिघही जर जेव्हा एका राशीत येतील तेव्हा सत्ययुगाचा प्रारंभ होईल. आता याचा अर्थ कसा लावायचा? सगळ्या विश्वात केव्हा सत्ययुग सुरू होईल तेव्हा होईल, परंतु आपल्या राशीमध्ये हे 3 ग्रह एकत्र आले तर आपलं सत्ययुग सुरू होईल असा त्या संकेताचा अर्थ आहे. मग त्याचा अर्थ कसा लावायचा? तर अर्थ लावता येतो. एक म्हणजे सूर्य, चंद्र, रवी म्हणजे सूर्य, चंद्र आणि गुरु. तर सूर्य हा जगाचा त्राता आहे. सूर्यामुळे आपलं सगळे सृष्टीचक्र नीट चाललेलं आहे. त्यामुळे आपण असा विचार करू शकतो की सगळ्या जगाचा तो आत्मा आहे, तो सगळं जग चालवतोय, स्वयंप्रकाशी आहे. चंद्र परप्रकाशी आहे, सूर्य नाही आहे, त्या सूर्याच्या प्रकाशामुळे चंद्राला प्रकाश मिळतो. त्याला स्वतःचा प्रकाश नाहीये, सूर्याचा प्रकाश आणि परप्रकाश आहे. आपण आपल्या जीवनाचा विचार केला तर आपण असं धरूया की आपला देह आणि आत्मा, तर आत्मा हा आपल्या जीवनातला सूर्य आणि आपलं शरीर म्हणजे चंद्र. आता शरीर आहे, मानवदेह आहे, जिवंत आहे म्हणजे आत्मा पण आहे, चंद्र आणि सूर्य आहे आणि सद्गुरू मिळालाय. गुरु, चंद्र, सूर्य आणि गुरु हे 3 मिळाले. आता शरीर चंद्र आहे का, तो स्वयंप्रकाश नाही, आत्मा आहे म्हणून शरीर चालत आहे हे पण आपल्या लक्षात येईल. त्यामुळे आत्म्याच्या जागी सूर्य, तो सूर्य आहे म्हणून आपण जिवंत आहोत. देहाच्या जागी चंद्र आणि सद्गुरू सापडला तर आपल्याला काय होईल? सत्ययुग प्राप्त होईल. वैयक्तिक दृष्टीने आपण विचार केला तर आपल्याला कळेल की सत्य आपल्या जीवनामध्ये
आपल्या आपल्या जीवनामध्ये सत्ययुग केव्हा, तर आपण आपल्या देहाच्या पलीकडे असणाऱ्या त्या परमात्मा तत्वाला ओळखायचं, सद्गुरूच्या कृपेने ते आपल्याला ओळखता येईल. आणि असं हे त्रिकूट जवळ जिवंतपणे म्हणजे देह असताना हे परमतत्व ओळखणं, सद्गुरूच्या कृपेने ओळखणं, असे चंद्र सूर्य आणि गुरु एकत्र आले की आपलं सत्ययुग. मग आपल्याला काही घाबरायचं कारणच नाही, हे आपलं सत्ययुग सुरू झालं. अशा प्रकारचा जो काही संकेत आहे त्या संकेताचा अर्थ आपण असा लावू शकतो. आणि चंद्राचा विचार करा, चंद्र म्हणजे देह म्हटलं ना, तर चंद्र सुद्धा कसा होतो, अमावस्येला जातो, पुन्हा प्रतिपदेला येतो. आपल्या दृष्टीने सुद्धा देह येतो आणि जातो, म्हणून देहाला चंद्र म्हटलंय. की तोही देह हा काही महत्वाचा नाही, महत्वाचा आहे सूर्य, तो स्वयंप्रकाशी आहे, त्यामुळे देह येतो आणि जातो, परंतु आत्मा आहेच आहे. या अर्थाने सुद्धा आत्मा म्हणजे सूर्य, देह म्हणजे चंद्र आणि सद्गुरूची कृपा जोडीला, आणि मग अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये सत्ययुगाचा प्रारंभ होतो, असं साधकांना जाणून घ्यायला हरकत नाही. अशी सत्ययुगाची सुरुवात तुमच्या आमच्या जीवनामध्ये व्हावी, हा भागवताचा संकेत आहे. याचा अर्थ आपण समजून घ्यावा असा आहे. खरं तर अशा ह्याच्यातून सद्गुरूचं महत्व सांगायचं आहे. सद्गुरू मिळाला की सद्गुरू वाचोनी सापडेना सोय. सद्गुरू वाचूनी ज्ञान काही सर्वथा होणार नाही. सद्गुरू विण जन्म निर्फळ, सद्गुरू विण दुःख सकळ. किती सद्गुरू नसेल तर काहीच नाही, असं आपल्याला आपण सगळेजण गजानन महाराजांचे खरे भक्त आहात, त्यामुळे आपल्या सगळ्यांना तो अनुभव आहेच. सद्गुरू विण कृपे विण काही भवतरणो पाय नाही. अशा पद्धतीनं त्या सद्गुरूचं महत्व जर आपल्या लक्षात आलं आणि सद्गुरूमुळे आपल्या या देहाच्या आत असणाऱ्या परमतत्वाला आपण ओळखलं, तर खऱ्या अर्थाने या सत्ययुगाचा प्रारंभ आपल्या याची डोळा अनुभवता आला असं म्हणायला हरकत नाही. आणखीन एका पद्धतीने आपल्याला योगांचा जरा वेगळा विचार करता येईल. आपण कलियुगामध्ये आहोत, कलियुगामधल्या भगवंताच्या अवताराचा विचार करतोय. तसं पाहायला गेलं तर हा जो काही कली आहे तो आपल्याला अगदी चिकटलेलाच आहे. प्रत्येक गोष्टीत आपल्या मनामध्ये संशय येतो, त्यामुळे तो सतत आपल्या मनात वावरत असतो संशय. कोणी एखादा आपल्याशी चांगला वागला तरी मनामध्ये संशय येतो, काय बाबा, काहीही झालं तरी मन असं आपलं स्वच्छ निर्मळ नाही, काहीतरी असं वाटतं काही गडबड नसेल ना, कारण कलियुग आहे. जरा संधी मिळाली की तो कली डोकं वर काढतो. पण जर का आपण परमशांती, परमसुख, खरं समाधान, अगदी निर्भेळ आनंद आपल्याला प्राप्त व्हायला हवा असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला याच कलियुगामध्ये सत्संग करायला हवा. सत्संगाची इतकी आवश्यकता आहे की त्याच्यामुळे आपल्या मनातला हा कली दूर होईल. याच कलियुगामध्ये राहणाऱ्या तुम्ही आम्ही देवदेवतांची पूजा करणं, व्रतवैकल्य करणं. आता उद्याच 1 तारीख आहे, काहीतरी चांगली गोष्ट सुरू करणं, ती नियमितपणाने करणं, अशा गोष्टी आपण केल्या तर आपल्याच याच कलियुगामध्ये असणाऱ्या तुमचं आमचं द्वापार युग सुरू होईल. आहोत कलियुगामध्ये, करायचं काय, सत्संगात राहायचं, म्हणजे या कलियुगातला कली आपल्या मनात येणार नाही. आणखीन काय करायचं तर काहीतरी छानपैकी पूजा, व्रतवैकल्य, नियम, छानपैकी काहीतरी अशी गोष्ट करायची, नित्य वाचन, नित्य पठण, ते आपलं झालं द्वापार युगामध्ये प्रवेश. आणखीन काय करता येईल तर आपल्या वैयक्तिक जीवनाचा विचार केला तर आपल्याला हवं आहे ना सुखप्राप्ती हवी आहे. त्या सुखप्राप्तीसाठी आपण सगळ्या प्रकारची प्रयत्न करणं, कष्ट करणं, मेहनत करणं, त्याला कुठेही कमी नाही करायचं. जे आपल्याला हवं आहे, असं आहे की ऐकतं नाहीच काही मिळणार आहे. जे काही हवं आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागतात. अगदी आध्यात्मिक क्षेत्र म्हटलं तरी तिथे प्राप्त करायला आपल्याला काही साधना करावी लागते, आपल्याला काही तपश्चर्या करावी लागते. ते जे करणं आहे ते म्हणजे आपलं त्रेतायुग. आणि त्याच्याही आधी सत्ययुगाची खूण मारायची झाली तर आपल्या जीवाला आपोआप सगळा आनंद मिळतो, आपोआप सगळं सुखसमाधान मिळतं. आपैसे माऊलींचा शब्द आहे, सहजपणानं काहीच करावं लागत नाही. काही वेगळे प्रयत्न न करता देह धारण केलेला आहे. सहजपणानं कुठल्याही कर्तेपणाचा भाव मनात घेतला नाही, मी करता असं नाही, काही आपल्याला हवाय असं नाही, कुठल्याही प्रकारची वासना नाही, असं मनाच्या पार अतीत होऊन जाऊन जर आपण केलं तर आत्मानंद आहेच.
तर आपण या 4 युगांचा विचार हे असा एवढ्या मोठ्या कालावधीचा न करता 4,32,000 मग 8,64,000 वगैरे वगैरे आपण लाचबोधामध्ये सगळे आकडे पाहिलेले आहेत, तो विचार न करता आपल्याच याची देही याची डोळा आपल्याला 4ही युगांचा अनुभव या पद्धतीने घेता येऊ शकतो, असा विचार पण आपल्याला करता असे संकेत लक्षात घ्यायचे की एकदम कलंकी अवतार होणार आहे म्हणजे नेमकं काय होणार आहे, वाट बघायची का, मग किती कालावधी असेल, नेमकं केव्हा होईल, तर नाही, माझ्या जीवनामध्ये मला या कलियुगापासून सत्ययुगापर्यंतचा सगळा अनुभव घेता येईल. श्लोक आहे, अनाथादिना कारणे जन्मत आहे. अगदी जगी ज्याचं कोणी नाही त्याचं देव आहे असं आपण म्हणतो ना गाण्यामध्ये. अगदी त्या उक्तीनुसारच ते म्हणतात की जे अनाथ आहेत, गोरगरीब आहेत, दीन आहेत, पददलित आहेत, काहीतरी अडचण असणार आहे, या सगळ्यांसाठी भगवंत अवतार धारण करतो. अनाथादिना कारणे जन्मत आहे, ही खात्री भगवंत समर्थाने आपल्याला दिली. आणि कलंकी पुढे देव होणार आहे. शास्त्रानुसार विचार केला, भागवतानुसार शास्त्र काय सांगतं यानुसार विचार केला तर कलियुगाच्या शेवटी या अवतारामध्ये भगवान कलंकी बनून येणार आहे. आणि कलंकी बनून आला की ह्या सगळ्या स्वैराचारी, अत्याचारी, देव न मानणारे, म्लेच्छ असणारे या सगळ्यांचा वध करून धर्मसंस्थापना करणारे, अशी पण खात्री शास्त्राचा आधार घेऊन आपल्याला या कलंकी पुढे देव होणार आहे या एका चरणातून मिळालं. जयावर्णिता सिनली वेदवाणी. पण असं आहे की भगवंताच्या या सगळ्या लीला म्हणजे हे सगळे अवतार सांगताना वेदांना सुद्धा त्याचं यथार्थ वर्णन करता आलेलं नाहीये. नेहमी नेती असंच वर्णन केलं आहे, तर ह्याची काही खात्री देता आलेली नाहीये. म्हणून जयावर्णिता शिलली वेदवाणी. पण समर्थ खात्री सांगतात नपेक्षिकदा देव भक्ताभिमानी. पण असं जरी असलं तरी ही मात्र खात्री आहे की भगवंत भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. आता हा जो विचार आहे ना तो समर्थ पुढल्या श्लोकामध्ये कुठल्या कलंकी अवतारा संदर्भातला विचार पुढल्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहेत. परंतु तो 126वा श्लोक आपण पुढल्या वेळेस घेऊ. आज आपण संकेतांचा विचार करू की हे एवढं मोठं सगळा 4 युगांचा हिशोब करण्याऐवजी या 4 युगांमध्ये जे जे काही चांगलं घडतं ते चांगलं माझ्या जीवनामध्ये कसं घडेल आणि ते घडण्यासाठी काय करता येईल असा विचार केला तर हा जो अखेरच्या टप्प्यावरती आपण विषय मांडला तो विचार आपल्याला करता येईल. दोन्हीमध्ये एकच लक्षात येईल की सत्संगामध्ये राहिलं, सद्गुरूची आपल्याला छानपैकी पाठीशी सद्गुरू आहे त्याची खात्री वाटली की आपल्याला काही अडचण राहत नाही. आपण देह आहे आणि नाही पण आपण आहोतच हा जो विचार आहे, कुठली वासना राहणार नाही, काही अमुकच हवा आहे अशी इच्छा राहणार नाही आणि आपल्यातून जे काही कर्म होईल ते चांगलंच होईल अशा प्रकारच्या सत्ययुगामध्ये आपण राहू अशी एक खात्री समर्थांनी या निमित्तानं तुम्हा आम्हाला सगळ्यांना दिली आहे. पुढल्या मंगळवारी पुढला श्लोक बघूया. आज इथेच थांबू. धन्यवाद.